प्रोग्राम के ऑर्गेनाइजर मारुति बौद्धे ने बताया कि इस महीने की 8 तारीख को सुबह 11 बजे मन्नाखेली में रेकुल के माउंट बुद्ध विहार में भिक्खु संघ की तरफ से परित्राणा सूत्र जाप और पूजा का प्रोग्राम होगा। बुधवार को बीदर शहर के पत्रिका भवन में एक प्रेस कॉन्फ्रेंस में उन्होंने कहा कि धम्म पदयात्रा का मुख्य मकसद जो थाईलैंड और दुनिया भर के दूसरे देशों के बौद्ध भिक्षुओं द्वारा की जा रही है, बुद्ध की शिक्षाओं के बारे में जागरूकता फैलाना है। यह पदयात्रा इस महीने की 2 तारीख को कलबुर्गी बौद्ध विहार से निकलेगी और आज हुमनाबाद तालुके के लालाधारी पहुंचेगी और नेता विजय कुमार कोडियाल के फार्म हाउस में आराम करेगी। कल वे हुमनाबाद तालुके के कपारा गांव में रात बिताएंगे। शाम को वे अनाथ पिंडक बुद्ध विहार रेकुल के माउंट मन्नाखेड़ी पहुंचेंगे। इस महीने की 8 तारीख को सुबह 11 बजे भिक्खु संघ द्वारा परित्राण सूत्र जाप और पूजा का प्रोग्राम होगा। जो भी भक्त बुद्ध के अवशेषों के दर्शन करना चाहते हैं वे पूरे दिन आकर दर्शन कर सकते हैं। चल रही पदयात्रा 9/2/2026 को अनाथ पिंडक बुद्ध विहार से बुद्ध वनम नागार्जुन सागर तेलंगाना की ओर हिंदी फिल्म एक्टर गगन मलिक सिद्धार्थ और थाई भिक्खु संघ के परम सोमपर्णा ज्योत्या परम संगलक पेतियान के नेतृत्व में शुरू होगी। पदयात्रा को सफल बनाने के लिए डिस्ट्रिक्ट कलेक्टर और डिस्ट्रिक्ट सुप्रिंटेंडेंट ऑफ पुलिस को पहले ही रिक्वेस्ट की जा चुकी है और डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन से रिक्वेस्ट की गई है कि इस पदयात्रा को सफल बनाने के लिए हर मुमकिन कदम उठाया जाए। पूर्व एमएलसी के पुंडलिक राव ने कहा, आज दुनिया को शांति की जरूरत है। अमेरिका जैसा एडवांस्ड देश भी आज शांति चाहता है और ऐसी वॉक करने के लिए तैयार है। हाल ही में यह वॉक महाराष्ट्र के परभणी से मुंबई तक हुई, जो हमारी खुशकिस्मती है। यह हमारी खुशकिस्मती है कि यह वॉक कर्नाटक में भी हो रही है, खासकर हमारे बॉर्डर वाले जिले बीदर से तेलंगाना तक। पूर्व एमएलसी अरविंद कुमार अरली ने कहा कि तथागत भगवान बुद्ध के अवशेष देखे जाएंगे और थाईलैंड के बौद्ध परम महा कट्टिवता परम सुपीता यनराहा और धम्मदोता आएंगे। प्रेस कॉन्फ्रेंस में कर्नाटक स्टेट दलित संघर्ष समिति के डिस्ट्रिक्ट ऑर्गेनाइजिंग कोऑर्डिनेटर राजकुमार वाघमोरे, बीदर और बूढ़ा के सदस्य विनोद कुमार बाडांगे, डीएसएस डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर अरुण पटेल और अन्य लोग मौजूद थे। केपी न्यूज के कैमरामैन पप्पूराज का कवरेज। देश विदेश और स्थानीय समाचारों के लिए चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें। कर्नाटकದಲ್ಲಿ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆ ಪಕ್ಕದ ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ 2ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಸಿದ್ಧಾರ್ಥ ಬುದ್ಧ ವಿಹಾರದಿಂದ ಅದು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿ 5ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಹುಮನಾಬಾದ್ ಲಾಲ್ಧರಿ 4 ಗಂಟೆಗೆ ಅಲ್ಲಿ ಸಾಯಂಕಾಲ 4 ಗಂಟೆಗೆ ಲಾಲ್ಧರಿ ಬಂದು ತಲುಪ್ತದೆ। ಅವತ್ತಲ್ಲಿ ವಿಶ್ರಾಂತಿ ಮಾಡ್ತಾರೆ। ಈ ಒಂದು ಥೈಲ್ಯಾಂಡ್ ಬಂತೇಜಿ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಗಗನ್ ಮಲಿಕ್ ಅಂತ ಚಿತ್ರನಟರು ಅವರು ಬೌದ್ಧ ಧರ್ಮ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅವರು ಕೂಡ ಈ ಒಂದು ಜಾಥಾದಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ। ಥೈಲ್ಯಾಂಡ್ ಅಲ್ಲದೆ ಅನೇಕ ದೇಶದ ಹಾಗೂ ವಿಶೇಷವಾಗಿ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆ ಹಾಗೂ ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಅನೇಕ ಭಿಕ್ಖು ಸಂಘದ ಭಿಕ್ಕುಗಳು ಕೂಡ ಗೊತ್ತಾ ಈ ಜಾಥಾದಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ, ಈ ಕಾಲ್ನಡಿಗೆ ಜಾಥಾದಲ್ಲಿ। ಅದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇದೆ। ಈಗ ಈ ಜಾಥಾ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಶಾಂತಿ ಬರಬೇಕು ಅಂತ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಥೈಲ್ಯಾಂಡ್ ಭಿಕ್ಕು ಸಂಘ ವತಿಯಿಂದ ಇವತ್ತು ಅವ್ರದ್ದು ಧಮ್ಮ ಪಾದಯಾತ್ರೆ ಪೀಸ್ ಮಾರ್ಚ್ ಜಗತ್ತಿನ ಶಾಂತಿ ಸಂದೇಶವನ್ನು ಮೂಡಿಸಬೇಕು, ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಜಾಥಾ ಇವತ್ತು ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ। ಇದ್ರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇದಕ್ಕೆ ಮುಂಚೆ ಇವತ್ತು ತಾವು ಪೇಪರ್ನಲ್ಲಿ ಓದಿರಬೇಕು, ಅಮೇರಿಕಾನಲ್ಲಿ ಭಾಳ ದೊಡ್ಡ ರ್ಯಾಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ। ಅಲ್ಲಿಂದ ಜನ ಭಾಳ ಮೆಚ್ಚುಗೆ ಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಇವತ್ತು ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಶಾಂತಿ ಬೇಕಾಗಿದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಮುಖಂಡರಾದಂಥ ಮಾರುತಿ ಬೌದ್ಧಿಯವರು ಈ ಜಾಥಾ ಬಗ್ಗೆ ಏನು ಅವೇಕಿಂಗ್ ದ ಬುದ್ಧಸ್ ಟೀಚಿಂಗ್ ಅಂದರೆ ಬುದ್ಧನ ಬೋಧನೆ ಜಾಗೃತಿ ಒಂದು ಪಾದಯಾತ್ರೆ ಹಾಗೂ ಶಾಂತಿಗಾಗಿ ಈ ಜಗತ್ತಿನಾದ್ಯಂತ ಈ ಥೈಲ್ಯಾಂಡ್ ಭಿಕ್ಕುಗಳು ಈ ಪೀಸ್ ಮಾರ್ಚ್ ಮಾಡ್ತಾರೆ। ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಗುಲ್ಬರ್ಗದಿಂದ ಈಗಾಗಲೇ ಹೇಳಿದಂತೆ 2ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಬುಧವಾರದಿಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದೆ। 5ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಸಾಯಂಕಾಲ
ಬೀದರ್ ಬಾರ್ಡರ್ಗೆ ಎಂಟ್ರ್ ಆಗ್ತದೆ. ಆ ದಿಶೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಎಲ್ಲ ಬೀದರ್ ಜನತೆ ತುಂಬ ಹೃದಯದಿಂದ ಅವರಿಗೆ ಸಹಕಾರ ಮಾಡಬೇಕು, ಅವ್ರ ಜೊತೆಗಿರಬೇಕು. ಏನು ಅವ್ರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಬುದ್ಧನ ಒಂದು ಅಸ್ಥಿ ಕಳಸ ತರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದ್ರ ದರ್ಶನ ಪಡ್ಕೊಳ್ಳಿ.